नमस्ते, मी आहे श्रद्धा। कालच मकर संक्रांती झाली आहे आणि आपण बऱ्याच प्रमाणात तिळगुळ खाल्लेले आहेत। त्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे किंक्रांत स्पेशल मटन चॉप्स मसाला। यासाठी मी इथे मटन चॉप्स स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। इथे गॅसवर मी कुकरमध्ये 2 पळी तेल तापत ठेवलेले आहे। आपले तेल तापले की आपण एक उभा चिरलेला कांदा तेलामध्ये तांबूस रंगावर परतून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान तांबूस रंगावर परतला गेला आहे। आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेणार आहोत। इथे मी कांदा डिश मध्ये काढून घेतलेला आहे। आता या उरलेल्या तेलामध्ये आपण थोडे गरम मसाले टाकणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक मसाला विलायची, एक स्टार फूल, 4-5 लवंग, 2-3 दालचिनीचे तुकडे आणि 3-4 हिरवी विलायची। 2-3 मिनिट हे मसाले तेलामध्ये परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हे मटन चॉप्स। आणि मटन चॉप्स तेलामध्ये 2-3 मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि आता हे सर्व आपण छानपैकी परतून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता आपले मटन चॉप्स छान परतले गेले आहेत। आता आपण यामध्ये टाकणार आहोत मसाले। त्यासाठी मी इथे घेतलेले आहे 1 चमचा जीरा पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला आणि अर्धा चमचा हळदी पावडर। हे सर्व आपण यामध्ये टाकणार आहोत आणि आपण हे मस्त मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे ते। यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत मिक्सरवर बारीक केलेला 1 टोमॅटो आणि चवीनुसार मीठ। इथे आपले मटन चॉप्स छान परतत आहे। तोपर्यंत आपण या आपल्या तळलेल्या कांद्याची 1 वाटी दही टाकून मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता मी कांदा आणि दह्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आपण या मटन चॉप्स मध्ये घालणार आहोत। आता आपण हे मस्तपैकी छान मिक्स करून घेणार आहोत। यानंतर या मिक्सरच्या भांड्यातील मसाल्यामध्ये थोडे पाणी घालून आपण या चॉप्स मध्ये घालणार आहोत। म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेला मसाला सुद्धा आपल्याला वापरता येईल। आता आपण हे चॉप्स मस्तपैकी परतून घेणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता ही डिश किती छान दिसत आहे ते। यामध्ये दह्यातील तेल बाजूला सुटू लागले आहे। आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालणार आहोत आणि कुकरचे झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। वाव वाव वाव, आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथे मटन चॉप्स मसाला सुद्धा रेडी आहे। संक्रांतीचं गोडधोड खाऊन तुम्ही नक्कीच बोर झाले असता। त्यामुळे किंक्रांतीला करा हा खास मेनू मटन चॉप्स मसाला। आणि अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका खास रेसिपी बरोबर। धन्यवाद।